गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट पिरियडला आपण इंटरनल एनर्जी हा पॉईंट बघत होतो. देन हिअर इंटरनल एनर्जी दॅट मीन्स एव्हरी सबस्टन्स इज associated with a definite amount of energy. This energy stored in a substance is internal energy and it is denoted by U, that is capital U ने आपण डिनोटेड करतो तो. ओके. आता इंटरनल एनर्जी याचा अर्थ काय, तर कुठलाही सबस्टन्स असेल एखादा तर त्याचं विच असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये एक डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी त्याच्यामध्ये असते आणि ती एनर्जी त्यांनी त्या स्वतःमध्ये स्टोअर केलेली असते. म्हणजे त्याची स्वतःची अशी एनर्जी, एखाद्या सबस्टन्सची स्वतःची एनर्जी असणं म्हणजेच त्याला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. इंटरनल एनर्जी ऑफ द सबस्टन्स. ओके. आणि ती जी इंटरनल एनर्जी आहे ती यू, कॅपिटल यूनं डिनोट केली जाते किंवा दर्शवली जाते. सो डेल्टा यू आपण आता बघितली की चेंज इन इंटरनल एनर्जी काय म्हणतो आपण. प्रत्येक वेळेस आपण चेंज इन टेम्परेचर, चेंज इन व्हॉल्यूम, दॅट इज डेल्टा यू, डेल्टा व्ही, डेल्टा टी, हे कसं आपण कॅल्क्युलेट करतो तो लास्टच्या काही लेक्चरमध्ये बघितलं. तर फायनल मायनस इनिशियल. आता टेम्परेचर जरी असेल तर फायनल इनिशियल मायनस इनिशियल टेम्परेचर असं जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा चेंज इन टेम्परेचर, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन प्रेशर मिळते. तसंच जे आहे डेल्टा यू जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे. U2 मायनस U1, दॅट इज U2 where U1 and U2 are internal energies of initial and final state respectively. That is U1 that means initial state and U2 is the final state. Okay, so here U is a state function and extensive property. State function that means it only depends on the state of the system, cannot depends on the path in which the process is carried out. Okay, and it is extensive property. Intensive property and extensive property बघितलं होतं. Extensive property that means this property depends on the amount of matter. जेवढं आपल्या मॅटर किंवा सबस्टन्स आहे, सबस्टन्स वाढला की ती प्रॉपर्टी वाढते, कमी झाला तर ती प्रॉपर्टी कमी होते. त्याचप्रमाणे इंटरनल एनर्जी काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, इट इज इन विच इज डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे जर का मॅटर किंवा सबस्टन्स अथवा सिस्टीम जर का वाढली किंवा सबस्टन्स किंवा अमाऊंट ऑफ मॅटर जर का वाढलं तर त्याची इंटरनल एनर्जी पण काय होणार आहे, वाढणार आहे. जेवढा सबस्टन्स कमी असणार आहे त्याची इंटरनल एनर्जी कमी असणार आहे. सो इट इज स्टेट फंक्शन अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी that is heat and work from system would change its internal energy. Okay, so the first point is the energy transfer to the system by heating it or performing work on the system, it is added to the system. म्हणजे एखादी जर का हीट आपण जर का सिस्टीमला दिली, एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम बाय हिटिंग इट. जर का आपण हीट दिली एखाद्या सिस्टीमला, एक्सटर्नल हीट, तर काय होणार आहे, वर्क डन होणार आहे आणि इट इज ॲड टू द सिस्टीम. जी हीट आहे, वर्क डन होणार असेल तर आपण त्याला हिटिंग दिल्यामुळं त्याची एनर्जी वाढणार आहे. द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम बाय कूलिंग और बाय परफॉर्मिंग वन वर्क on the surrounding or work by the system, it is removed from the system. जर का आपण बाहेरून हीट ट्रान्सफर केली तर वर्क डन काय होणार आहे, ऑन द सिस्टीम होणार आहे. आणि जर का कूलिंग ऑफ द सिस्टीम झालं तर काय होणार आहे, वर्क डन बाय द सिस्टीम. ओके, सम एक्झाम्पल हिअर. फर्स्ट एक्झाम्पल इज 30 किलो जूल ऑफ हीट इज सप्लाय टू द सिस्टीम. आपण एक ठराविक अमाऊंटची जर का हीट आपण सिस्टीमला सप्लाय केली, इट वुड बी ॲडेड टू इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. तर काही ठराविक अमाऊंटची हीट आपण जर का सिस्टीमला दिली
तर ती काय होणार आहे, ती एनर्जी काय होणार आहे किंवा ती हीट एनर्जी काय होणार आहे त्याच्या इंटरनल एनर्जीमध्ये ॲड होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली डेल्टा व्ही जो आहे तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. डेल्टा यू इज इक्वल टू +30 किलो जूल प्लस होणार आहे. कारण आपण काय केले, हीट सप्लाय केलेली आहे म्हणजे इंटरनल एनर्जी काय होणार आहे त्या सिस्टीमची वाढणार आहे. सेकंड वन एक्झाम्पल इज इफ 20 kilojoule of work is done on the system that is by the surrounding, it is added to internal energy of the system. म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम झालेलं आहे म्हणजे 20 किलोजूल पण काय होणार आहे, डेल्टा यू इट बिकम्स पॉझिटिव्ह बिकॉज वर्क डन ऑन द सिस्टीम. Okay, then third one example is suppose a system release 10 kilojoule of heat. जे सिस्टीममधून 10 किलोजूल हीट रिलीज झाले, बाहेर पडलेली आहे अँड परफॉर्म्स 50 किलोजूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग. आता इथं वर्क डन ऑन द सराउंडिंग म्हणलेलं आहे. वर्क डन ऑन द सराउंडिंग याचाच अर्थ काय आहे, वर्क डन बाय द सिस्टीम. मग वर्क जर का सिस्टीमकडून होत असेल तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली सिस्टीमची एनर्जी खर्चली जाणार आहे. दीज क्वांटिटीज आर रिमूव्ड फ्रॉम इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. मला सांगितलं होतं की जर का सिस्टीमकडून वर्क झालं असेल तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली इंटरनल एनर्जी खर्चली जाणार आहे कारण त्यांनी सिस्टीमनं वर्क डन केलेलं आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली डेल्टा यू जो आहे इंटरनल एनर्जी काय होणार आहे सिस्टीमची, इट बिकम लेस, दॅट इज -25 किलो जूल. एवढे काय होणार आहे त्याची इंटरनल एनर्जी खर्चली जाणार आहे. सो वर्क डन बाय द सिस्टीम्स असलं तर डेल्टा यू इट बिकम निगेटिव्ह अँड वर्क डन ऑन द सिस्टीम असेल तर डेल्टा व्ही बिकम पॉझिटिव्ह. ओके, दिस इज इंटरनल एनर्जी. ओके, देन द नेक्स्ट one is first law of thermodynamics. Okay, then here according to this law the total energy of a system and surrounding remains constant. म्हणजे हा लॉ काय सांगतो की जेवढी युनिव्हर्सल मधली एनर्जी आहे, तर युनिव्हर्सल म्हणजेच कोण असणार आहे, तर सिस्टीम अँड सराउंडिंगनं युनिवर्स बनलेला आहे. सो सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामधली जी किंवा होल युनिव्हर्सलमधली जी एनर्जी आहे ही काय असते, रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ही कॉन्स्टंट असते वेन द सिस्टीम चेंज फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. म्हणजे सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेली, दुसऱ्यामधून तिसऱ्यात गेली, तिसऱ्यातून पुन्हा पहिल्यात आली, कुठूनही सिस्टीममध्ये चेंज झाला तरी पण होल युनिव्हर्सलमधली किंवा सिस्टीम अँड सराउंडिंगमधली जी एनर्जी असते ती काय असते, इट बिकम्स कॉन्स्टंट, असं ह्या फर्स्ट लॉचं म्हणणं आहे. ओके, सो दिस लॉ इज सिम्पली कन्व्हर्सेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन होतं याच्यामध्ये, एनर्जीचं कन्झर्वेशन होतं. म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेली तर जेवढी पहिल्या स्टेटमध्ये होती त्याचं दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना पण तेवढ्याच अमाऊंटनं ती जाते. सो द लॉ इज स्टेट इन डिफरंट वे. काही भरपूर स्टेटमेंट होते, त्यातले 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहे. तर सगळ्या तिन्ही स्टेटमेंटचं मिनिंग हे सेमच आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, एनर्जी ऑफ द जस्ट अ मिनिट द फर्स्ट स्टेटमेंट इज द एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे होल युनिवर्समधली एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. ओके, सेकंड लॉचं सेकंड स्टेटमेंट काय म्हणतं, द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीममधली म्हणजे पूर्ण सिस्टीममधली जी इंटरनल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते. म्हणजे सिस्टीम एका इनिशियल स्टेटला आहे आणि पुन्हा फायनल स्टेटला गेले तर सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते तेव्हा त्याची इंटरनल एनर्जी आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही, जरी स्टेट बदलली असली तरी. म्हणजे टोटल इंटरनल एनर्जी सिस्टीमची काय असते, कॉन्स्टंट असते. अँड थर्ड स्टेटमेंट इज एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय
and can only be convert from one form to another form. म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जरी गेली असली तर एनर्जी आहे ती क्रिएटही होत नाही, तयारही होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. जर का नवीन तयार होत नसेल आणि काही डिस्ट्रॉय पण होत नसेल आणि फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जात असेल तर तेव्हा काय असणार आहे, पूर्ण युनिव्हर्समधली एनर्जी कॉन्स्टंट असते. म्हणजे तिन्ही स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे, सेमच आहे. फक्त वेगवेगळ्या डिफरंट फॉर्ममध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तो लॉ ते लॉचे स्टेटमेंट मांडलेले आहेत. ठीक आहे, तीन लॉ जे स्टेटमेंट आहेत 3 लॉचे ते आपण पाहिले. ओके, देन all above statements are equivalent. Then the next point is formulation of first law of thermodynamics. Next point. Then here a system exchange energy with its surrounding either by transfer of heat or by doing work. म्हणजे सिस्टीम काय करते, एनर्जी एक्सचेंज करते कुणाबरोबर, तर सराउंडिंग बरोबर. कशी, तर बाय ट्रान्सफरिंग ऑफ हीट किंवा एखादं वर्क डन झाले की. अँड एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम इन्क्रीजेस द इंटरनल एनर्जी. जर का सिस्टीमला आपण एखादी एनर्जी सप्लाय केली तर ते ऑब्वियसली त्या सिस्टीमची स्वतःची एनर्जी वाढत जाणार आहे. ओके, ऑन अदर हँड रिमूव्हल ऑफ एनर्जी ऑफ वर्क फ्रॉम द सिस्टीम डिक्रीजेस द इंटरनल एनर्जी. सिस्टीमला जर का आपण बाहेरून एनर्जी सप्लाय केली तर त्याची स्वतःची एनर्जी, इंटरनल एनर्जी वाढणार आहे. समजा सिस्टीमकडून एखादं वर्क करवून घेतलं किंवा त्याच्यातून हीट रिमूव्ह केली तर काय होणार आहे, त्याची ऑब्वियसली इंटरनल एनर्जी कमी होणार आहे. सपोज क्यू इज द हीट सप्लायर टू द सिस्टीम. क्यू हे हीट आहे आणि हे आपण काय केलं, सिस्टीमला दिलेलं आहे, सप्लाय केलेलं आहे. ओके, अँड डब्ल्यू वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. जर का आपल्याला एनर्जी, आपण हीट एनर्जी सप्लाय केलेली आहे आणि वर्क डन ऑन द सिस्टीम, सिस्टीमवर वर्क डन झालेलं आहे, बाय द सिस्टीम नाही आहे, ऑन द सिस्टीम. द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम वुड इन्क्रीजेस. एवढं लक्षात ठेवायचं की आपण एक सिस्टीमला एनर्जी दिली की तिची इंटरनल एनर्जी ही वाढते आणि म्हणजेच वर्क डन ऑन द सिस्टीम होतं. आणि एनर्जी आपण काढून घेतली किंवा हीट रिलीज झाली आणि वर्क डन बाय द सिस्टीम झालं तर इंटरनल एनर्जी ही कमी होते. इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द सम ऑफ क्वांटिटी of heat supplied to the system and the amount of work done on the system. That is delta U is equal to Q plus W. So it is a statement of the, this is formulation of first law. Delta U internal energy is equal to Q plus डब्ल्यू. म्हणजे तुम्ही ठराविक अमाऊंटमध्ये हीट जर का तुम्ही सिस्टीमला सप्लाय केली तर काही ठराविक प्रमाणात आपलं वर्क डन होतं आणि तेव्हाच मग डेल्टा यू इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस द इंटरनल एनर्जी. जेव्हा तुम्ही हीट सप्लाय करता आणि वर्क डन होतं तेव्हा डेल्टा यू ऑब्वियसली इन्क्रीज होतो. दिस इज द स्टेटमेंट ऑफ द सिस्टीम. देन दिस इक्वेशन इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बाय फॉर इन्फिनेस्टिमल चेंजेस. जर का खूप मायनर चेंजेस असतील, चेंज इन एनर्जी, तर डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू हे हा फॉर्म्युला येणार आहे. ओके, दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ द सिस्टीम. त्याचे आपण स्टेटमेंट बघितले फर्स्ट लॉचे. नंतर आपण नेक्स्ट पिरियडला आपण बघणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फॉर व्हेरियस प्रोसेस. तर आता आपण पॉईंट जो बघितला आहे तो इंटरनल एनर्जी बघितला. ओके, त्याचे काही एक्झाम्पल बघितले. त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्याचे 3 स्टेटमेंट बघितले आणि फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्याच्यामधला आपण डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हा फॉर्म्युला पाहिला होता. नेक्स्ट लेक्चरला आपण
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस, देअर प्रोसेस जे आहे तेवढे त्याच्यातून फर्स्ट लॉचे फॉर्म्युले काय होतात बघणार आहे. अँड एन्थाल्पी, नेक्स्ट पॉईंट इज द एन्थाल्पी.